ठीक आहे. काल आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू बघितलेलं होतं. काय काय बघितलं आपण तर पहिल्या लेक्चरला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या क्वाड्रंटल अँगल आहेत म्हणजे 0 डिग्री 30 डिग्री 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री म्हणजे क्वाड्रंटल अँगलच्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे बघितलेलं आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण 30 डिग्री 60 डिग्री यांच्या व्हॅल्यू कशा काढायच्या 30 60 90च्या थेरम आपण बघितलेलं आहे. तिसऱ्या लेक्चरला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या 45 डिग्री 135 डिग्री म्हणजे युनिट प्लेसला 5 असताना कशा व्हॅल्यू काढायच्या तर 45 45 90 डिग्री थेरम वापरून काढायचं. म्हणजे आपण काय काय बघितलेलं आहे तर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ हायपोटेन्यूज पार्टच पाहिजे. मागचे लेक्चर तुम्ही काढून बघा, मागची व्हिडिओ आले तर पुढे कंटिन्यूअस होईल. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री √3/22 हायपोटेन्यूज. ठीक आहे. 45 45 90 डिग्री थेरम काय आपला 45 45 90 डिग्री थेरम. अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 हायपोटेन्यूज. तर आज आपल्याला फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 120 डिग्री म्हणजे 100च्या वरच्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड करता आल्या पाहिजेत और 2π/3. आता 120 डिग्रीचे 2π/3 आपण कसं करतो 120 × 1 डिग्री 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे π/180 0 0 कॅन्सल 12π/18 असं करतो. म्हणजेच किती येते 3π/3 समजलं. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ऍक्च्युली कशा आहे की आपण अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितलेलं आहे की डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करतो. मग हे रॅडियन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर ठीक आहे. आता 120 ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. सगळ्यांनी माझ्याकडे एक डायग्राम काढायची. हा कसला सर्कल आहे आपला स्टँडर्ड युनिट सर्कल बरोबर आहे. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आपण घेताना स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलेला आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये आर किती असतो 1. आता 120 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार इथून इथपर्यंत 90 होणार आणि इथं 30 असा अँगल येणार 120. ओके 180 डिग्री. आता हा आपण एक्स ओ ए मानूया ते पी पॉइंट असतो एक्स वाय. आता पी पॉइंट पासून आपण एक परपेंडिक्युलर टाकतो आणि परपेंडिक्युलर कुठल्या ऍक्सिसवर टाकायचं वाय ऍक्सिस का एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकायचा. परपेंडिक्युलर टाकताना नेहमी एक्स ऍक्सिस. तुम्ही म्हणणार वाय ऍक्सिस जवळ पडतंय. जरी वाय ऍक्सिस जवळ पडत असेल तर परपेंडिक्युलर हा एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. तसा रूल्स आहे मॅथ्स मध्ये. वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकायचा नाही. परपेंडिक्युलर टाकायचा एक्स ऍक्सिस वर पीएम. पीएम परपेंडिक्युलर मी कशावर टाकलाय एक्स ऍक्सिस वर टाकलाय. वाय ऍक्सिस वर टाकायला रूल्स आहे मॅथ्स मध्ये. आता एक्स ऍक्सिस वर का म्हणून मला विचारायचं नाही. जेवताना आपण उजव्या हाताने जेवतो डाव्या हाताने जेवतो का नाही का म्हणून विचारायचं नाही. तसं परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. ओएम ची व्हॅल्यू काय असणार एक्स आणि पीएम ची व्हॅल्यू असणार वाय. ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता ही तुमची डायग्राम होणार. ठीक आहे. मग आता आपण जे माहिती देतोय कन्सिडर कसला सर्कल कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर ओ. विथ सेंटर ओ. तुम्ही 135 ची काल व्हॅल्यू काढलेली आहे 45 ची काढली. त्याची थिअरी सेम टू सेम लिहायची. थिअरी मध्ये चेंज करायचा नाही. एक्सरसाइज 2.1 मध्ये एक्झाम्पल आहे. कन्सिडर स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर ओ. लेट pxy be any point on circles. Be any point on circle. ही सगळी थिअरी आपण नोटबुक मध्ये लिहायची. आता स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे OP इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू R इज इक्वल टू 1. We draw PM is perpendicular to OX dash. आता इथे डायग्राम मध्ये बघा इथून इथपर्यंत 120 असेल तर अँगल ए किती असणार 60 असणार. कारण 180 मायनस 120 60. स्ट्रेट अँगल 80 चा असतो ना. स्ट्रेट अँगल 180 चा असतो. त्याचा 120 गेला राहिला किती 60. वी ड्रॉ पीएम इज परपेंडिक्युलर टू ओएक्स डॅश. therefore measure of angle m is equal to 90 and let pxy be the any point on circles. pxy be any point on circle. आणखीन काय माहिती सांगू शकता
PXY हा सर्कलवर एखादा पॉइंट आहे. दुसरी गोष्ट काय सांगू शकता? हा, therefore angle XOP is equal to theta is equal to 120 याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ठीक आहे. And length of PM is equal to Y and length of OM is equal to X. In triangle PMO, measure of angle P, the measure of angle O 60, measure of angle M 90, मग measure of angle P किती असणार? 30. ऑब्वियसली 30 असणार, कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते? 180. 60, 90 आणि 30 म्हणजे हा किती असणार? 30. ही तुमची डायग्राम्स आहे आणि ही तुमची जनरल इन्फॉर्मेशन आहे. मी अजून सांगतोय की इन्फॉर्मेशन समजा क्वेश्चन 3 मार्काला पडला की फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 120, तर जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला देता आली पाहिजे, डायग्राम्स काढता आली पाहिजे, बाकीचं काहीही अवघड नाहीये. आता बाय यूजिंग कुठला थेरम वापरणार? बाय यूजिंग हे दोन थेरम आहेत, एक तर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम किंवा 45 90 डिग्री थेरम. बाय यूजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, 60 डिग्री 30 डिग्री 90 degree theorem, opposite side of 30 degree is equal to half into hypotenuse. आता इथं hypotenuse किती आहे तुमचं? हाफ into P is equal to R, half into 1 is equal to half. मग opposite side of 30 degree कोण आहे? OM म्हणजेच कोण? X. त्यामुळे x ची व्हॅल्यू किती ती? हाफ. आता opposite side of 60 degree is equal to root 3 by 2 into hypotenuse. Hypotenuse किती आहे? 1 root 3 by 2. आणि PM opposite side of 60 degree कोण आहे? PM. म्हणजे PM म्हणजेच कोण? Therefore PM is equal to root 3 by 2. PM म्हणजेच y ची व्हॅल्यू 1 by 2. Thus y ची व्हॅल्यू किती आली? root 3 by 2. Thus x is equal to 1 by 2 आणि y is equal to root 3 by 2. इथपर्यंत तुम्हाला एक्झाम्पलचे निम्मे मार्क्स पडलेच पाहिजे. आता व्हॅल्यू काढायचे डेफिनेशन वापरू. ठीक आहे, आता मला पुसायला लागतं, हे तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा हे दोन थेरम तुमचे पाठच झाले असतील. ठीक आहे, बट काय असते सांगा, अगदी मागचे तुम्ही नोट्स करा, आहेत तसंच जायचं पुढं, लई काही चेंज नाहीये. बट PXY lies on, second quadrant. PXY lies on second quadrant. तुमचा PXY सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग सेकंड क्वाड्रंट मधला आपला पॉइंट काय असतो? पहिल्या क्वाड्रंट मधला प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंट मधला मायनस प्लस. Therefore x is negative and y is positive. Therefore x is negative and y is positive. ठीक आहे, म्हणजे x बरोबर तुम्हाला जो मिळालेला आहे तो -1/2 होणार. तर x बरोबर पॉझिटिव्ह 1/2 मिळाला आहे आणि y किती होणार? y मात्र पॉझिटिव्ह मिळणार. y काय मिळणार? पॉझिटिव्ह. and y is equal to root 3 by 2. By definition of trigonometric functions, trigonometric functions चा वापर करा. sin theta is equal to sin 120 is equal to y. sin च्या डेफिनेशन मध्ये आपण y दिले, y by r, पण r 1 आहे कारण का स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह सर्कल. y ची व्हॅल्यू किती आल्या? root 3 by 2. Therefore sin 120 is equal to root 3 by 2. cos theta किती असतं? cos 120, cos theta is equal to x is equal to -1/2. Therefore cos 120 is equal to -1/2. tan theta is equal to tan 120 is equal to y by x is equal to root 3 by 2 -1/2. 2 cancels, minus root 3. Therefore tan x is equal to -root 3. Cot theta
इज इक्वल टू कॉट 120. डेफिनेशन आहे एक्स वाय वाय. डेफिनेशन पार्ट असलं पाहिजे. डेफिनेशन काय कॉट थिटाची एक्स वाय वाय म्हणजे -1/2 वर जाणार आणि √3/2 खाली जाणार. टू कॅन्सल -1/√3. then cot 120 is equal to -1/√3. sec theta is equal to sec 120 is equal to 1/x is equal to 1/x 1/-1/2. ते 2 वर जाणार आणि -2 होणार. sec 120 is equal to मायनस. हे दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे. sec 120 किती येणार? sec 120 -2 येणार. राहिला कोण आता फक्त कोसेक. इथे लिहितो मी जागा नसल्यामुळे. cosec 120 is equal to 1/y is equal to 1/√3/2. हा √3/2 वजा झाला काय होणार? 2/√3. ही व्हॅल्यू येणार cosec 120. फिनिश. संपल्या. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 120. 120 डिग्रीच्या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू आपण फाइंड केलेले आहेत. हे लिहून घ्या. तुम्हाला कितीही डिग्रीच्या व्हॅल्यू विचारल्या तर आपण फाइंड करू शकतो. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 120. फक्त 2 थेरम पार्ट पाहिजे. एक 30-60-90 आणि दुसरा 45-45-90. ठीक आहे. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर. डायग्राम काढताना 120 इथे येणार. ठीक आहे. पण परपेंडिक्युलर टाकताना आपण एक्स ऍक्सिसवर टाकायचं. त्यामुळे राहिलेला अँगल हा 60, हा 90, हा 30. ओपी इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. कारण युनिट सर्कल काढलेला आहे त्यामुळे R1 असणार. we draw PM is perpendicular to x dash. PM पुन्हा perpendicular आहे OX dash. Let PXY be the any point on circle. XOP is equal to 120. आपल्याला 120 च्या व्हॅल्यू काढायचे. लेंथ ऑफ PMY, लेंथ ऑफ OMX. अँगल PMA मध्ये 30-60-90 थेरम तयार होतो. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनस. अपोजिट ऑफ 60 डिग्री 3/2 इंटू हायपोटेनस. व्हॅल्यू ऑफ x आणि y फाइंड केला. तुम्ही x आणि y फाइंड केला की लाईक PXY सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये x निगेटिव्ह असतो, y काय असतो पॉझिटिव्ह. जेव्हा एक व्हॅल्यू निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेफिनेशन पार्ट पाहिजे. sin theta y cos theta x tan theta y by x cot theta x by y sec theta 1/x आणि cosec theta 1/y. डेफिनेशन असतील तर त्याच्यामध्ये यूज करायचं आणि सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या फाइंड करायच्या. ओके. तुम्ही करू शकता. काल आपण आज 120 घेतले, काल आपण 135 घेतलेलं. ते सोडवून दिलं तर तुम्हाला एक आता होमवर्कला देतो. ह्याच पद्धतीने जायचं, काही चेंज करायचा नाही. होमवर्कला घ्या 150 डिग्री. आणखी एक सांगतो, हे होमवर्कला पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही सोडून टाका. 150 डिग्री म्हणजेच किती? रेडियन मध्ये 5π/6. आता ते माझा पार्ट आहे. तुम्ही अँगल अँड मेजरमेंट टॉपिक झाला असेल तर त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की 150 कसं 5π/6 मध्ये कन्वर्ट होत आहे. ठीक आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम वापरून तुम्ही सगळ्यांच्या 115च्या व्हॅल्यू काढा. एक्सरसाइज 2.1 मध्ये आहे. एक क्वेश्चन पडला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये 3 मार्काला पडतो. ठीक आहे. होमवर्कला सोडवू शकता. आता आपलं 120 झालंय. मागच्या लेक्चरला 135 झालंय, 150 झालंय. आता थोडंसं वेगळं घेतो मी घेतो 240 डिग्री. आता 200च्या वर घेतलेलं आहे 240 डिग्री. लक्ष द्या. आता 250 डिग्रीचं रेडियन मध्ये किती होणार कन्वर्ट? π/3. आता ती मी मनात कन्वर्ट केलेलं असतं. आपण अँगल अँड मेजरमेंट म्हणून जो पिक्चर बघितलेला होता त्या पिक्चर मध्ये आपण 240 डिग्रीचं रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करतो हे दाखवलेलं आहे. आता 240 डिग्री इज इक्वल टू 240 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे π/180. 0 कॅन्सल्स. 24π/18. 6चा भाग जातोय π/3. म्हणून हे अँगल अँड मेजरमेंट म्हणून तुम्ही जो पिक्चर बघितलेला होता अँगल अँड मेजरमेंट म्हणून तुम्ही जो टॉपिक बघितलेला होता त्या टॉपिक मध्ये 240चं आपण 4π/3 केलेलं होतं. ते तसंच करायचं मग डायरेक्ट देतात ते. ठीक आहे. आता डायग्राम कशी येणार 240 ची.
हा सर्कल हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल आहे म्हणजे आर किती असणार आहे? हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, आता 240 इथपर्यंत 110 होणार आणि खाली 60 जायला लागणार. हा येणार 240 XOA, मेजर ऑफ एंगल XOA 240. पण परपेंडिक्युलर टाकताना कुठल्या ऍक्सिसवर टाकायचा? एक्स का वाय? एक्स ऍक्सिस वर. करेक्ट. मग तुम्ही म्हणा उलटा टाकायला, उलटा टाकायला लागू दे, पण परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस वर टाकायचा. तुम्हाला एक सांगू का, परपेंडिक्युलर हा एक्स ऍक्सिसवर टाकायचा आहे. जरी रिव्हर्स टाकायला लागला, मी काय सांगितले मग अशी एक्स ऍक्सिसवर टाकायचं का म्हणून विचारायचं नाही. बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा माहित नाही की परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिसवरच टाकावा लागतो. जवळ पडताना म्हणून तुम्ही वाय ऍक्सिसवर टाकता, हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. OP इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1, रेडियस 1. आता आपण इन्फॉर्मेशन द्यायची. ओके, PXY हा एनी पॉइंट आहे. Consider a standard circle with center of OP is equal to radius R is equal to 1. हे तुमचं कोण बदलणार नाही, फक्त डायग्राम बदलते. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येते. अँगल 90 होणार, कारण तो परपेंडिक्युलर आहे. लेट PXY विथ एनी पॉइंट ऑन सर्कल्स. लेट XOP, हा ठीक आहे, XOA म्हणा किंवा XOP म्हणा, इज अँगल इज 240 डिग्री. लेंथ ऑफ PMY, लेंथ ऑफ OMX, हा तर इथं बदलणार. मेजर ऑफ अँगल O किती होणार? इथपर्यंत 180 होणार आणि परत राहणार 60. 180 आणि 60, त्यामुळे हा अँगल 60 जातो, हा अँगल M90 होतो, अँगल P30 होतो. बाय युजिंग 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम्स. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री OM, opposite side of 30 degree is equal to half into hypotenuse, OM is equal to 1 by 2 into OP, X is equal to 1 by 2 into 1, X is equal to 1 by 2. बाकी सगळं सेम तेच येणार. हा फक्त क्वाड्रंट बदलणार आहे. हे बघा, हे 1 by 2 येणार ना, हाफ इंटू हायपोटेन्यूस, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू OM. OM is equal to half into TP, X is equal to half into 1, Y opposite side of 60 degree PM, 60 डिग्रीच्या पुढची अपोजिट साइड PM आहे, तर PM √3 by 2. इथपर्यंत तुम्ही सेम येणार. X 1 by 2, but PXY lies up थर्ड क्वाड्रंट. तर 240 डिग्रीचा अँगल तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जातो. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन काय असते? पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस आणि प्लस मायनस, देन मायनस मायनस, एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. त्यामुळे एक्स मायनस 1 by 2 येणार आणि वाय मायनस √3 by 2 येणार. समजलं हे? आता बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन वापरायचे. हा आता इकडे लक्ष द्या. हा साइन 30 म्हणजे तर साइन किती येणार? 240 is equal to y is equal to minus √3 by 2. संपलं. sin 240 is equal to minus √3 by 2. दूसरा cos theta is equal to cos 240 is equal to x is equal to minus 1 by 2. cos 240 is equal to minus 1 by 2. tan theta is equal to tan 240 is equal to y by x is equal to minus √3 by 2 minus 1 by 2. 2 cancels is equal to √3. Therefore, tan 240 is equal to √3. Cot theta is equal to cot 240 is equal to x by y is equal to minus 1 by 2 minus √3 by 2 minus minus cancels 1 by √3. Therefore, cot 240 is equal to 1 by √3. Tan theta, sec 240 is equal to 1 by x. X किती आहे इथं? 1 by minus 1 by 2 is equal to minus 2
sec 240 is equal to minus 2. आता राहिलं cosec. Cosec 240 is equal to 1 by x. Sorry, 1 by y is equal to 1 by minus root 3 by 2. उलटून हे minus root 3 by 2 वाला दाखवा minus 2 by root 3. Then cosec 240 is equal to minus 2 by root 3. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 240 घेतलेलं होतं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ऍड शुगर टू कॉफी. पहिल्यांदा सगळे पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्यात साइन कॉस, तिसऱ्यात टॅन कॉट आणि चौथ्यात कॉस आणि सेक. आपला क्वाड्रंट कुठला आहे? तिसरा. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. टॅन आणि कॉट ह्या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, बाकीच्या सगळ्या काय येतात निगेटिव्ह येतात. लिहून घ्या. समजलं? हे तुम्हाला दिलं मी ऍड शुगर टू कॉफी. ऍड शुगर टू कॉफी ह्याच्यामध्ये काय होणार? ऍड शुगर टू कॉफी म्हणजे साइन कॉस टॅन आणि कॉट तेवढे पॉझिटिव्ह येतात. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ह्या दोनच व्हॅल्यू काय येतात? पॉझिटिव्ह येतात. अदरवाइज निगेटिव्ह. कारण मी तुम्हाला डायग्राम सांगितले आठवते का? RST कंडक्टर ऍड शुगर टू कॉफी. आपला व्हिडिओ नंबर 2 बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल्स सांगितलेलं होतं तुम्हाला. आठवतंय? ठीक आहे. आता फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 300. तुम्ही होमवर्कला सोडवायचं. एकदम सोपं आहे. 300 चं रेडियन मध्ये किती कन्वर्ट होतं माहिती आहे तुम्हाला? कन्वर्ट करून बघा ना. अँगल अँड मेजरमेंट हा पिक्चर आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी रेडियन मध्ये सांगितलेलं आहे. हा पावा 3. आता हे मनातल्या मनात करतोय, तुम्ही करून बघा. 300 into 1 degree, 300 into पावा 180. 0 0 cancels. 30 पावा 180. 6 पावा 6 भाग 5, 6 भाग 2, 5 पावा 5 पावा. हे मनातल्या मनात माझं फास्ट आहे कॅल्क्युलेशन. कारण इतक्या वर्षात प्रॅक्टिस असल्यामुळे, 10 वर्षात प्रॅक्टिस असल्यामुळे माझं कॅल्क्युलेशन फास्ट झालं. तेवढं तुमचं नसतं. तुम्ही साईडला कन्वर्ट करून ते 5π/3 द्या. कदाचित पेपरमध्ये ते 300 विचारणार नाही, 5π/3. मग त्यावेळी तुम्ही कन्वर्ट करून 300 करायचा आणि मग 300ची व्हॅल्यू काढायची. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता राहिलेल्या व्हॅल्यू आहेत म्हणजे अजून 225 आहे, परत 315 आहे. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू आपण पुढच्या लेक्चरला बघूया.